मगाशी मी जो उल्लेख केला की समतोल औद्योगिक विकास झाला पाहिजे, हा देखील एक लॉजिक कन्सेप्ट घेऊन आम्ही काम करतोय. आपण आता म्हटलं की विदर्भामध्ये मुख्यमंत्री तिथले आहेत, पण विदर्भामध्ये तुम्ही ज्यावेळी आता जाता, नागपूरमध्ये जाता, त्यावेळी नागपूर देखील हे एक आंतरराष्ट्रीय शहराकडे वाटचाल करते याचा आपल्याला भास होतो. तिथे असलेले मेट्रो आहे, तिथे असलेले रस्ते आहेत. गडचिरोली आणि पुढचं राज्य जोडणारा पूल जो 50-70 वर्षामध्ये होऊ शकला नाही, तो आमच्या सरकारनं केला. हे सगळे उद्योगासाठी अतिशय अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तुम्ही असं जर विदर्भापासून अगदी कोकणापर्यंत आला तर मी तुम्हाला रिजन वाईज सांगू शकतो की शाश्वत विकास कुठं कुठं होतोय औद्योगिक. तुम्ही खाली अमरावतीमध्ये आला तर एक सगळ्यात ड्रीम प्रोजेक्ट जो आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा, PM टेक्सटाईल पार्क, तो अमरावतीमध्ये डेव्हलप होतोय. त्याच्यानंतर तुम्ही मराठवाड्यामध्ये जर आला तर आपल्याला माहिती असेल की फक्त छत्रपती संभाजीनगरमध्ये पूर्वी बजाज या इंडस्ट्रीचा फक्त उल्लेख केला जायचा. पण आनंदानं सांगावं असं वाटतं की या वर्षभरामध्ये 60,000 कोटीची ऑटोमोटिव्हमधली इन्व्हेस्टमेंट ही छत्रपती संभाजीनगरमध्ये आली. आणि छत्रपती संभाजीनगर हा आता पुण्यानंतरचा ऑटोमोटिव्ह हब होतोय की काय, अशा पद्धतीनं वाटचाल करतोय. आता पुन्हा एकदा तिथली जमीन संपली म्हणून 7,000 एकर जमीन आम्ही पुन्हा एकदा ॲक्विजिशन करण्याचा निर्णय घेतलाय. त्याच्यामुळे असं प्रत्येक सेक्टरमध्ये आम्ही काम करतोय. डिफेन्समध्ये फार मोठ्या पद्धतीनं महाराष्ट्र काम करतोय. आम्ही ज्या पॉलिसीज आणल्यात निलेशजी, त्या तुम्ही खरं तर आमच्या विनंतीनुसार जरा महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत पोहोचवल्या पाहिजे एवढ्यासाठीच आहेत. काही राज्यांमध्ये 3 पॉलिसीज झाल्या की त्यांचा उद्योग विभाग संपला. आम्ही 12 पॉलिसीज करतोय आणि त्याच्यामध्ये इंडस्ट्रियल पॉलिसी, त्याच्यामध्ये डिफेन्स पॉलिसी, त्याच्यामध्ये जेम्स अँड ज्वेलरी पॉलिसी, त्याच्यामध्ये लेदर पॉलिसी, त्याच्यानंतर मीडिया पॉलिसी, आमचं व्हिज्युअल मीडिया पॉलिसी, आणि एवढंच नाही, आम्ही बांबू पॉलिसी देखील आणली. त्याच्यामुळे या पॉलिसीमधनं प्रत्येक महाराष्ट्रातल्या उद्योजकाला आणि बाहेरच्या उद्योजकाला चांगल्या पद्धतीचे इन्सेंटिव्ह देऊन आम्ही त्यांना लँड देऊन महाराष्ट्रामध्ये आणू शकतो. अशा पद्धतीनं देशातल्या पहिल्या 12 पॉलिसीज या महाराष्ट्रामध्ये होत आहेत. मुळात तुम्ही वेगवेगळ्या पॉलिसीजचा उल्लेख केला. पुढचं जग हे सगळं डाटा सेंट्रिक आहे आणि आपण त्या स्पर्धेमध्ये थोडं मागे पडतोय का, अशी भारत पातळीवर चर्चा सुरू आहे. तर डेटा सेंटर्स डेव्हलपमेंटसाठी म्हणून आणि AI साठी म्हणून काय पॉलिसीचा विचार सुरू होता किंवा या संदर्भात आपण काही वेगळा विचार करतोय का आणि कशा स्वरूपात तो अंमलात आणणार आहोत? पूर्वी डेटा सेंटर हे IT पॉलिसीमध्ये इन्क्लूड होतं. पण आता हे पॉलिटिकल मी सांगत नाही, परंतु 2015ला IT पॉलिसी ही पहिली देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केली. त्याच्यानंतर ती 19ला संपली. काही लोकांना IT मध्ये इंटरेस्टच नव्हता, म्हणून पुन्हा एकदा आमचं सरकार आल्यानंतर आम्ही IT पॉलिसी केली विदाऊट डेटा सेंटर. आणि ती IT पॉलिसी आणि डेटा सेंटर हे आम्ही 2 भाग केले. आणि जसं मी सांगितलं की गडचिरोलीमध्ये स्टील हब होतोय, तसं जबाबदारीने सांगतो की नवी मुंबई आणि हा परिसर जो आहे तो डेटा सेंटर हब असेल आणि तो देशातला सगळ्यात मोठा असेल. उद्योजकतेमध्ये 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या. एक म्हणजे ईज ऑफ डुईंग बिझनेस. मी इथे व्यवसाय आणताना मला करायला लागणारी, उद्योजक म्हणून करायला लागणारी मेहनत, आणि मी माझा सेटअप लावल्यानंतर मला मॅनपॉवर आणि स्किलिंगची करायला लागणारी मेहनत. आता समोर आपल्यासोबत खूप सारे एज्युकेशनमध्ये काम करणारी किंवा स्किलिंगमध्ये काम करणारी मंडळी पण आहेत. तर उद्योगमंत्री म्हणून नेमकं ह्या दोन्ही प्रश्नांवर आपल्याकडनं काय एफर्ट सुरू आहेत आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल? एक तर इंडस्ट्रियलिस्ट जो आहे तो एखादा प्रोजेक्ट आणल्यानंतर परवानगीसाठी आमच्याकडे अर्ज करतो. पूर्वीपर्यंतची प्रथा अशी होती की तो अर्ज केल्यानंतर आरोला भेटायचं, डेप्युटी CEOला भेटायचं, जॉईंट CEOला भेटायचं. ही एक चेन होती आणि शेवटी मग सन्माननीय मंत्र्यांना NT चेंबरमध्ये भेटायचं. एक प्रथा परंपरा होती. परंतु तत्कालीन मुख्यमंत्री ज्यावेळी एकनाथ शिंदे साहेब होते आणि देवेंद्रजी सरकारमध्ये होते, आणि आता देखील विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक मैत्री नावाचं पोर्टल हे उद्योग विभागामध्ये आणलेलं आहे. तिथं 30 दिवसामध्ये तुम्हाला सगळ्या विभागाच्या NOCs मिळतात. आणि त्या जर त्या अधिकाऱ्यांनी दिल्या नाही तर त्याचे अधिकार आम्ही इंडस्ट्रीयल जो कमिशनर आहे त्याला दिलेले आहेत. आणि त्यांनी जरी केलं नाही तर त्याच्यावर देखील मग डिपार्टमेंटल इन्क्वायरी लावायची, अशा पद्धतीची एक सिस्टीम जर आम्ही केलेली आहे. त्याच्यामध्ये मी अगदी तुम्ही आता गेला तरी तुम्हाला कळेल गुगलवरनं त्याच्यावर, तर 99% जे अर्ज आमच्याकडे आलेले आहेत त्याला आम्ही न्याय दिला आहे. आणि हे देखील देशातलं एक अतिशय चांगलं पोर्टल आहे. आणि अजून एक पुढे जाऊन सांगतो की पूर्वी एक सोयीस्कर होतं की लँड मागितली की मंत्र्याकडे जायला लागायचं, लँड मागितले की लँडमध्ये मंत्र्यानं भ्रष्टाचार केला आहे, ह्यानं भ्रष्टाचार केला आहे, मोठमोठ्या बातम्या यायच्या. परंतु या 1.5 वर्षामध्ये लँडमध्ये अशा बातम्या काय येत नाहीत. तर मिलाप नावाचं एक आम्ही ॲप तयार केलं आहे. त्याच्यामुळं घर बसल्या खरा उद्योजक जो आहे, मी काय म्हटलं खरा, आता आमच्याकडे अनेक इंडस्ट्रीज सांगतील की अनेक लँड ज्या आहेत ह्या उद्योजक आहे असं दाखवून
25-25, 30-30 वर्ष आपल्या ताब्यामध्ये ठेवलेले आहेत. असे उद्योजक नाही, पण जे खरे उद्योजक आहेत त्यांच्याकडे त्यांचा DPR तयार आहे, त्यांचे प्रोजेक्ट रिपोर्ट तयार आहेत, घर बसल्या ते लँड मिळवू शकतात आणि त्याचा देखील सक्सेस रेट हा 97% पुढे आहे. त्याच्यामुळे ही दोन जी ॲप आहेत, ही मगाशी आपण जसं म्हटलं की लवकरात लवकर काम करण्यासाठी काय करायला पाहिजे, तर MIDCमध्ये आता मंत्र्याकडे आणि अधिकाऱ्याकडे जायची गरजच नाही. या 2 ॲपवर आल्यानंतर तुम्हाला जे काय पाहिजे ते मिळतं. आणि स्किल मॅनपॉवरचा मुद्दा एक, कारण जमिनीचा तुम्ही मुद्दा सांगितला तर भूमिपुत्रांची मागणी असते रोजगाराची, ती राजकारण म्हणूनही अत्यंत महत्त्वाची असते आणि उद्योजकांनाही स्किल्ड मॅनपॉवर हवी, तर त्यासाठी आपण काही इनिशिएटिव्ह करतोय? नाही, स्किल मॅनपॉवरसाठी खरं तर आता स्वर्गीय रतन टाटा हयात नाहीत, परंतु त्यांना आम्ही सगळ्यांनी धन्यवाद दिले पाहिजेत. ज्यावेळी आम्ही उद्योगरत्न पुरस्कार रतनजी टाटांना दिला त्यावेळी आम्ही सांगितलं की आम्हाला CSR फंड द्या. तर ते हसून म्हणाले, ठीक आहे की तुम्हाला किती CSR फंड पाहिजे. तर मी कोकणातून आलेला, त्याच्यामध्ये एवढ्या मोठ्या व्यक्तीसमोर किती फंड मागायचा म्हणून अल्पसंतुष्टपणानं 50 कोटी रुपये मागितला. 50 कोटी आम्हाला तुम्ही द्या. तर त्यावेळी ते म्हणले, ठीक आहे, हम देखते क्या करणे का है, कैसा करणे का है, आणि तो विषय आम्ही तिथे थांबवला. पण तुम्हाला सगळी स्टोरी मी सांगत नाही, पण त्यांच्या पुढाकारानं विभागनिहाय रतन टाटा स्किल सेंटर आपण बांधतोय आणि एका स्किल सेंटरला त्यांनी 150 कोटी रुपये CSR आम्हाला दिलेला आहे. असे 750 कोटी रुपये रतन टाटांनी आम्हाला स्किल सेंटरसाठी दिले. ती स्किल सेंटर आता उभी राहत आहेत आणि जी इंडस्ट्री येते त्याला काय नक्की प्रॉडक्ट लागणार आहे ते आम्ही त्या स्किल सेंटरमध्ये तयार करतोय आणि आपोआप त्यांना नोकरी मिळू शकते. आज देशात पहिल्यांदा आम्ही स्किल सेंटर तयार केलीत, MIDCने देखील विभागनिहाय. त्याच्यामुळे स्किल बेस मॅनपॉवर तयार झाली पाहिजे, ही आमची देखील इच्छा आहे, आमचं देखील विजन आहे. आणि 2-3 वर्षानं ह्या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला प्रचिती येईल की अतिशय महाराष्ट्र सरकारनं तरुण मुलांमुलींसाठी रोजगार, उद्योजकांसाठी सोयीस्कर ही ॲप्स आणि त्यांना कुठं विना तक्रार किंवा कुठं त्रास होऊ नये यासाठी अनेक सुविधा आम्ही उपलब्ध करून दिल्यात. या पूर्ण विषयामध्ये ज्यावेळेला आपण जमीन आणि जमिनीतला माफिया होता मधल्या काळामध्ये, तो अडचण करत होता, इंडस्ट्रीला बऱ्यापैकी अडचण होते. कायदा सुव्यवस्था हा पण MIDCतला एक खूप मोठा प्रश्न आहे. मग तो चाकण असो किंवा इतर भागामध्ये सातत्यानं अगदी आक्रमकपणे समोर येतो. तर उद्योग मंत्री म्हणून तुम्ही अंतर्गत सुरक्षेसाठी किंवा उद्योजकांना एक सुरक्षा मिळावी म्हणून किंवा अगदी लेबर युनियनची पण खूप प्रॉब्लेम्स आहेत, तर त्या दृष्टीने काही पावलं आपण उचलतोय का? यामध्ये 2 गोष्टी आहेत. म्हणजे माझ्यापेक्षा आमचे सगळे सहकारी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं सांगू शकतात. महाराष्ट्रामध्ये लॉ अँड ऑर्डर 2 गोष्टींमुळेच होते. एक, प्रकल्पाला विरोध, आणि नंतर ज्यांनी जमिनी दिलेल्या आहेत त्यांना चांगल्या पद्धतीचा स्थानिक रोजगार मिळाला नाही, याच्यासाठी लॉ अँड ऑर्डर होते. आता ही लॉ अँड ऑर्डरची प्रथा जमीन घेताना आता कमी होत आली, पण स्थानिकांना रोजगार ह्याच्यामध्ये मी अनेक वेळा सांगितलं की माथाडी कायदा जो आहे तो अतिशय चांगला आहे. जे खरे माथाडी आहेत त्यांच्यासाठी तो कायदा लागू केला पाहिजे आणि इंडस्ट्रियलिस्टनी त्यांच्यावर अन्याय करू नये. परंतु अमाथाडी जे आहेत, माथाडी दाखवून जे इंडस्ट्रियलिस्टना त्रास देत आहेत, तर मी गावठी भाषेत सांगतो पोलिसांना की ह्यांना ठोकून काढा. आणि मुख्यमंत्र्यांची देखील हीच भूमिका आहे. पण मला उद्योजकांना देखील एक विनंती करायची आहे की आपण सहन कशाला करायचं. जर आपण चांगल्या पद्धतीनं इंडस्ट्री चालवतोय, प्रोडक्शन तयार करतोय, तर मला सांगा की IT मध्ये उद्या AI मध्ये ही लोक सांगायला लागले की आम्हाला रोजगार द्या, तर आपण कसं देऊ शकतो. त्याच्यामुळं काही प्रथा, परंपरा उद्योजकांनी जे पाडलेल्या आहेत मंथली, म्हणजे अनेकांना कळलं असेल मी काय म्हणतोय ते, त्या जर उद्योजकांनी पण बंद केल्या आणि थेट पोलीस स्टेशनला तुम्ही गेलात तर विनात्रास सगळं होऊ शकतं. सर, आता तुम्ही दाओसकडे निघालायत. मुख्यमंत्र्यांनी 1 ट्रिलियन इकॉनॉमीचं विजन यापूर्वी मांडलंय. मला वाटतं तुम्ही यापूर्वी दाओसला येऊन गेलात. ह्या वर्षी नेमकं काय विजन घेऊन आता आपण दाओसला निघालेले आहात? मी ज्याचा उल्लेख मगाशी केला की 3 ते 4 दिवसानंतर आज सकाळ समूहानं जो कार्यक्रम घेतला आणि त्याला जे उद्योजक आलेले आहेत ते समाधानी होऊन परत महाराष्ट्रामध्ये जातील, त्यांच्या राज्यामध्ये जातील आणि महाराष्ट्रातल्या बाहेरच्या उद्योजकांना असं वाटेल की ज्या पद्धतीनं ही महाराष्ट्रामध्ये एवढी ऐतिहासिक इन्व्हेस्टमेंट येते, त्याच्यामुळं आम्ही देखील इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रातच केली पाहिजे, इतका चांगला मेसेज दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममधनं जाईल. सर, अगदी शेवटाकडे जाताना सकाळ माध्यम समूहानं ग्लोबल इम्पॅक्ट फोरम सारखा एक मंच उभा करण्याचा प्रयत्न केलाय आणि सकाळचं जे नेहमीचं धोरण आहे की प्रत्येकाला जगाच्या उद्योगाशी जोडलं पाहिजे आणि त्यांच्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं पाहिजे. हे व्यासपीठ, कारण तुम्ही गेले 4 वर्ष सातत्यानं दावोसला येत आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला, अशा
व्यासपीठाचा कसा फायदा होऊ शकतो आणि मुळात उद्योजकांना तुम्ही काय सल्ला द्याल की त्यांनी 1 ट्रिलियन इकॉनॉमीसाठी काय करणं अपेक्षित आहे? हे उद्योजकांनी 1 ट्रिलियनसाठी खरोखरच ते करतायत सगळे, म्हणजे आणि त्याच्यामध्ये सकाळ उद्योग समूहाचे आभार एवढ्यासाठीच मानले पाहिजेत की माझ्यासारख्या कार्यकर्त्याची सकाळी घेतलेली परदेशातली ही पहिली मुलाखत आहे. त्याच्यामुळं तुम्हाला धन्यवाद आहेत. पण हे तुम्ही धाडस केलं आहे, मी अगदी मनापासून सांगतो की 4 वेळा मी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला येणारा महाराष्ट्रातला पहिला उद्योगमंत्री आहे. त्यामुळे तुम्ही धाडस केलं, या सगळ्या लोकांना तुम्ही घेऊन आलाय आणि इंटरनॅशनल लेवलला नक्की इंडस्ट्रीमध्ये काय चाललंय हा दाखवण्याचा तुम्ही प्रयत्न करता, हे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे खरं तर सगळ्यांनी मिळून सकाळचे आणि अभिजित पवार सरांचे आभार मानले पाहिजेत, कारण ही सिस्टीम आजपर्यंत मी बघितली नाही. म्हणजे ज्यावेळी तुम्ही मला पहिल्यांदा सांगितलं की आम्ही झुरिकला निघालोय, डावोसला निघालोय, तेव्हा म्हटलं मग निलेश खरे बर्फ बघायला डावोसला येत आहेत. पण आज हा सगळा आवाका बघितल्यानंतर मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो की माझी अपेक्षा वैयक्तिक अशी आहे की ज्या पद्धतीनं वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम बघायला आज आमचे मराठी उद्योजक आले, भविष्यामध्ये या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये FDIची गुंतवणूक ही आमच्या मराठी उद्योजकांची असली पाहिजे आणि त्यांनी MOU केला पाहिजे महाराष्ट्राच्या वतीनं या डावोसमध्ये. ही माझी मनापासूनची इच्छा आहे आणि ती ताकद ह्यांना मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना तर आहेच, पण तुम्ही जो घेतलेला उपक्रम आहे हा मला असं वाटतं की मीडियाच्या दृष्टीनं ऐतिहासिक असा इव्हेंट आहे. सर खूप खूप धन्यवाद. मुख्यतः 1 ट्रिलियन इकॉनॉमी चं स्वप्न पाहत असताना आणि त्या दृष्टीनं आपण वेगवेगळ्या माध्यमातून धाडस दाखवत असताना आपल्या प्रत्येकाचा हातभार हा गरजेचा असेल महाराष्ट्राला भारताच्या 5 ट्रिलियनच्या स्वप्नापर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून आणि एक जागतिक अर्थव्यवस्था तयार करण्यासाठी म्हणून. सर 4 वर्ष झाले तुम्ही येत आहे, पुढचे अनेक वर्ष तुम्ही येऊ फक्त उद्योगमंत्री म्हणून नाही इतरही मोठ्या पदावर, अशी शुभेच्छा मी तुम्हाला देतो. आणि असं बोललात तर डावोस माझं बंद होईल. सर धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. थँक्यू.